हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. तर कसं आहे, आदिती ताईकडे आलो ना तर अजिबात वाटत नाही की कोणाच्या घरी पाहुणे गेल्यासारखं. मनाला वाटेल तोपर्यंत झोपायचं, मनाला वाटेल तर काम करायचं, नाहीतर नाही करायचं. आणि बिचारी काही बोलत पण नाही, काम केलं नाही केलं तरी. पण लोकांनाच काय प्रॉब्लेम होते काय माहिती बाबा. दरवेळेस मी तिच्याकडे गेली की काही ना काही बोलतातच. तर लोकांना असं वाटत असेल की यांच्यामध्ये भांडणं लावून देऊ आपण आणि आपण तमाशा बघत बसू. तर हे तर या जन्मात तुमच्याकडून शक्यच होऊ शकत नाही. बघू शकता किती वाजलेले आहेत, 10 सव्वा 10 वाजले. आदिती ताई सकाळीच उठून 5 वाजता आवरून सगळं कामावर गेली. त्यानंतर आम्ही झोपलोच होतो. दादा पण त्याच्या शाळेत गेला. मग मी उठली, 10:15 वाजले होते. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगात. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर मी उठले, आवरलं, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली, तयारी केली आणि त्यानंतर झाडून वगैरे घेतलं, बिस्तर वगैरे उचलला आणि आता हा राडा बाकी आहे. रात्री आम्ही करणार होतो लाल भाजीची भाजी. लाल भाजीची भाजी म्हणजे लाल भाजी, त्या भाजीचंच नाव आहे आमच्याकडं, तुमच्याकडं माहीत नाही काय म्हणतात. त्यानंतर दादा सकाळी उठला, आज शनिवार आहे, त्याची शाळा होती, तर तो शाळेत जाऊन आलेला आहे, आता घरी आलेला आहे. आता यांच्या मस्ते चाललेले आहेत. तर आम्हाला काही काम नाही, आता फक्त स्वयंपाक करायचा आहे. तर तुम्ही परत म्हणणार आदिती ताई कामावरून येऊस तर तो स्वयंपाक करून ठेवायला पाहिजे होतं. तर पॉसिबल नाही, ती स्पेशल स्वयंपाक करणार आहे आल्यावर. तिच्याच हातचं खायचं आहे म्हणल्यावर काय मग विषय नाही का. तर मदत करून ठेवते, स्वयंपाक तर नाही करून ठेवणार पूर्ण. त्यानंतर आज काही चहा पाणी घेतला नाही, सकाळपासून पाऊस चालू आहे उठल्यापासून. त्यामुळं मग दूध नव्हता, मग कोण गेलं असतं पावसाचं दुकानात, त्यामुळं मग मी पण नाही गेली आणि उठायलाच आम्हाला उशीर झाला. तर आता आदिती ताई येणार आहे थोड्या वेळातच आणि मग आम्ही जेवण बनवणार, जेवण करणार. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटणार आहे आजच्या रुटीनचा. 2 दिवस इकडे, 2 दिवस हां, कालचा दिवस इकडे गेला आणि आजचा दिवस, बाकी उद्या तर आम्ही रिटर्न जाणार आहे. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. बोलते तुम्हाला थोड्या वेळाने. खूप जणांनी छान छान कमेंट्स केले. जो व्हिडिओ मी टाकला होता याच्या अगोदरचा व्हिडिओ, तर त्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट आले की करिश्मा तुला मिस केलं. आणि जेवढेही छान छान बोलले ना सगळ्यांना थँक्यू सो मच. मिस यू टू, म्हणजे मी टू म्हणायचं होतं मला, मिस यू टू. ज्यांनी ज्यांनी मला मिस केला त्यांना मी पण मिस केलं. मला पण वाटायचं व्हिडिओ टाकावा, आपली यूट्यूब फॅमिली वाट पाहत असेल, पण काय करता, आता सिच्युएशन तशी होती, असू द्या. तर चला, आता काय नाही तर तोपर्यंत ॲपल खाते. तर तुम्ही करा कंटिन्यू. आपण मस्त आज स्पेशल जेवण बनवणार आहे. काय जेवण बनवणार ते तुम्हाला आम्ही सांगणारच आहे व्हिडिओमध्ये, तर तुम्ही करा कंटिन्यू, बोलू नंतर. तर आदिती ताई आलेले आहेत. मी बसली इकडं, लसूण सोलला आणि तांदूळ निवडून काढले आणि त्यानंतर एवढं लसूण नेऊन दे रे. तर दादा मस्त स्पेशल डिश बनवतोय, मी तुम्हाला दाखवते. मिस्टर निघलेत आमचे यायला रिटर्न. बंद वय, थांबा मी दाखवते तुम्हाला. भजे तळतोय, या भजे खायला, पावसाचे भजे, चहा आणि भजी. कशाचे भजे ओळखा बरं पटकन. इकडं स्पेशल भाजीची रेसिपी चालू आहे. आत्ता मॅडम आल्या, मी फक्त तांदूळ निसून दिलेत, निवडून दिलेत आणि आता स्वयंपाक चालू आहे. आता काय करायचं बाबा, मी पाहुणी आहे, आपल्या पाहुणीसारखी साईडलाच बसलेलं परवडन आपल्याला. उगा आपल्याला येत नाही तिथं हात घालायचं नाही असं वाटतंय मला. म्हणजे स्पेशल बहिणीच्या हातचं खायचंय हो, उगा पुढं पुढं करून काय अर्थ आहे का? मग काय अर्थ आहे? सगळ्या गोष्टी करणार बाकी दुसरं काही बी, पण खायचं नाही करणार. दुसऱ्याच्या हातचं खाण्यात जी मज्जा आहे ती कशातच नाही. मी रात्री बनवून देते ना तुम्हाला काहीतरी वेगळं स्पेशल. तुम्ही आता मला बनवून द्या, मी तुम्हाला रात्री बनवून देते. तर दादाने इकडं भजे केले, या भजे खायला 65. याच्यावर मसाला नाही का? मसाला. तर चला मग, मिस्टरांचा फोन आलता, मिस्टर निघले ती यायला. हा बुरशेला ते उचलून ठेव गोळ्यांचं पॅकेट खालून. मग दादा इकडं अभ्यास करत होता. या टकाटक खायला, चटपट आहे, चटपट आहे, याला टकाटक म्हणायची आधी. तर रेसिपी तुम्हाला दाखवतो चिकनची. हे अशी करतात, सांगा ना रेसिपी
काय आपलं ते साधं सिंपल चिकन बनवायचं गावात टाईप. हम्म. हळद मीठ तिखट टाकायचं चांगलं फ्राय करून आदिती ताईने कसं बी बनवू दे, कसं बी चव आहे हाताला. फक्त नुसतं लाल तिखट आणि मीठ पाणी टाकलं तरी बी चव लागल ती. होय. हा, ते असतं ना एका एकाच्या हाताला चव असते म्हणतात बघा. नाही चिकन नॉनव्हेज स्पेशल याच्यात कांदा नाही टाकला का? आताच ना. बरं चला ठीक आहे, आम्ही रेसिपी झाल्यावर सांगू. हे काय याच्यामध्ये लसूण, टमाटर, कोथिंबीर, अद्रक. याच्यात कांदा नाही का? कांदा टाकायचा. हा, रेसिपी झाल्यावर सांगू तुम्हाला आम्ही. करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स, आदिती ताईच्या घरी थांबली होती, त्याचा सेकंड डेचा व्हिडिओ आहे. मस्त गरमागरम स्वयंपाक केला आदिती ताईने. आम्ही दुपारी जेवण केलं. कधी पण इकडं आली ना तर एवढ्या घाईमध्ये असते, माझे सगळे काम घाईमध्येच असतं. आता मी चाललेली आहे, म्हणजे उद्या जाणार आहे, पण आता चालली दुसऱ्या ठिकाणी. आमचा आवराआवरी चालू आहे. आम्ही ओला बुक केली, भरपाऊस येतोय आणि आम्हाला काय डोक्यात सुचलं, एक आयडिया सुचली. आता आम्ही कुठंतरी चाललोय, कुठं चाललोय तिकडं तुम्हाला नेणार आहे, पण व्हिडिओमध्ये थोडासा ट्विस्ट आहे, ते तुम्ही बघा. पोरं पण इकडं तयार झालेले आहेत, आम्ही पण तयार झालेलो आहे. मस्त हेअर स्पा वगैरे करून आली, कारण इकडं आल्यावर ना मग मला फुरसतच भेटत नाही. लईच 2 दिवस राहते. 2 दिवसात काय काय करावं, एवढं काही तिकडून स्वप्न रंगवून येते, हे करील ते करील अमकं, आणि सगळं अधुरं राहते दरवेळेस, आणि ते पूर्ण करायला नेक्स्ट टाइम यावंच लागतं. आता तुम्ही या नेक्स्ट टाइम बरं का. तर आता मी आवरते आणि व्हिडिओमध्ये ट्विस्ट आहे पुढं, ते तुम्ही बघा. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. चला आता बोलायला टाईम नाही, कारण ओला बुक केली, ओला येतच असेल, आमचं आवरलं नाही, म्हणजे थोडं राहिलेलं आहे आणि उशीर झाला आहे. तर तुम्ही करा कंटिन्यू, मग पुढचा ट्विस्ट बघा काय आहे. तर चला मग. मस्त दुपारचं गरमागरम जेवण वगैरे केलं आम्ही, आणि जे झोपलो तर मग संध्याकाळीच उठलो डायरेक्ट. मग उठलं, आवरलं, आणि मग म्हणलं चला. सगळेजण मला नाव ठेवतात, तू आदिती ताईसाठी काही करत नाही, आदिती ताई तुझ्यासाठी इतकं करते. पण तुम्हाला सांगू का मित्रांनो, मी कोणासाठी काही केलं ना तर मला स्वतःची वाहवाही करून घ्यायला अजिबात आवडत नाही, आणि स्वतःच्या बडाक्या मी कधीच सांगत नाही. नाहीतर कितीतरी वेळेस चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये आदिती ताईला खाऊ घातलेलं आहे. कितीतरी, आता मी जसं की तुम्हाला बोलली, मला नाही बोलून दाखवायला आवडत. वाटलं तर आदिती ताई सांगेल तुम्हाला, पण मी तिच्यासाठी भरपूर केलेलं आहे. जेवढं ती माझ्यासाठी करते तेवढंच दुप्पट मी तिच्यासाठी करते, ठीक आहे. आणि जे चिकन पण आणलेलं होतं त्यासाठी मी तिला पैसे दिलं. मी कधीच तिच्यावर गेल्यावर वजा बनत नाही. हां, फक्त एवढंच तुम्हाला दिसत असेल की मी घरात काम करत नाही, पण करते, तेही मी दाखवत नाही करताना, आणि तिला माहिती करते की नाही करते. आणि बाकीच्या गोष्टी मला शो ऑफ करायला नाही आवडत. तर आम्ही मस्त ओला बुक केलो, आणि वरून पाऊस चालू होता त्यामुळे ओला बुक केलो, आणि पोरं पण होते ना एका गाडीवर, एवढं कसं जायचं, म्हणून आम्ही ओला बुक करून आलेलो आहे इकडे. तर बघा कुठं आलो आहे मी. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ बघितला होता जे भाऊचा, त्यामुळे म्हणलं चला एकदा जाऊनच यावं, काय विषय आहे तर, म्हणून मी आली. आणि स्पेशल मला इथली बिर्याणी पण खायची होती, आणि आदित्य ताईला पण चारायची होती, त्यामुळे. वेलकम बॅक. तर फायनली मी आली होती रील स्टार बिर्याणी हाऊसला बिर्याणी खायला. महेश दादा मोठे यांचा व्हिडिओ मी बघितला होता, म्हणे खूपच टेस्टी बिर्याणी आहे. म्हणलं कसं असतं, प्रमोशन करतात तर टेस्टीच म्हणतात, एकदा आपण खाऊन तरी बघू. जोपर्यंत मी खाऊन बघत नाही विश्वास बसत नाही, म्हणून मी इथं आले. बिर्याणी खाल्ली, खरंच खूप छान आणि टेस्टी बिर्याणी होती. आणि स्पेशली म्हणजे इकडे जे भाऊ यांना भेटायला आले, तर यांना तुम्ही ओळखत असणार, यांची इंस्टाग्रामला आयडी आहे. मी हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकला, ब्लॉग पण बनवतो का? तर यूट्यूबला इंस्टाला आयडी आहे त्यांची, जे मिस्टर जे नक्की सर्च करून बघा. आणि खरंच छान आहे बिर्याणी, मला खूप स्पेशली मला खूप आवडली, टेस्टी होती. मी डबल बिर्याणी ऑर्डर केली. हां, भूक नव्हती तरी आली, तिला मी घरीच बोलली होती मी 2च घास खाणार, पण जे भाऊला भेटायला जाणार, आणि इथं येऊन मी डबल बिर्याणी ऑर्डर केली. म्हणजे खरंच टेस्टी आहे. मला खरंच टेस्ट आहे का बघा, तर आवडली तर आम्ही अजून एकदा मागवलं. ते जरा कसं झालं, तर नक्की व्हिजिट करा, त्यांचा ॲड्रेस वगैरे आहे त्यांच्या इंस्टावर. खरं काही टेस्ट असेल का नाही म्हणून भिऊ लागले सध्या जरा. मी रिअल मध्ये टेस्ट आहे का हेच बघायला आले खरं तर. लई डोकं लावले कारण लोक फक्त व्हिडिओ बनवताना बोलतात की हाय, पण ऍक्च्युअल मध्ये व्हिडिओ मध्ये बी खरं सांगता बाबा, जास्त मसाले नाही बिर्याणी, खरंच ज्याला टेस्टी आवड आहे, त्यानं खाण्यासारखं आहे. मसाल्याची त्यानं आपल्यापर्यंत येऊन डिसअपॉइंट या नक्की व्हिजिट करा. आता आम्ही निघतोय, उशीर झालाय, माझे मिस्टर तिकडे आले आहेत, तर आम्हाला भेटायचंय त्यांना. बाकी काही नाही, छोटासा व्हिडिओ काढावा म्हणलं, तर चला मग निघू आता आपण. मला वाटलं फक्त व्हिडिओसाठी बोलतात, पण नाहीच. खरंच तिथं गेल्यानंतर कळलं की खरंच खूप खूप टेस्टी होती बिर्याणी. मस्त आम्ही पोट भरून जेवलो, परत ओला बुक केली आणि रिटर्न निघालो.
जास्त झालंय का जास्त झालंय का तुम्हाला जास्त झालंय का कानामध्ये हेडफोन ते हा मला जास्त झालंय जेवण जास्त झालं वा अगं, पुण्यात कुठं पाहिजे गाड्या फिरवतील लोक तू म्हणते मला इथं गाड्या येत नाही तिथे हो का पैसे मागतील नव्हते जास्त द्या ना मग पैसे काय माहित नाही तुम्ही लागला मला सांगायला हो पैसे द्या ना पैसे द्या ना अख्खा पुणे जिल्हा माहिती अहो ते पैसे जास्त घेतील ना थांबायचे कोण आज काय करता कोण ये गाडीवाले जेवढं फिरेल तेवढे पैसे असतात फिराय काय फिरायचं पैसेच म्हणते ना मग मी पैसे वाढवतील ना फिरेल तेवढे आणि मग पैसे द्या माझे सगळे खर्च झाले पण जास्त पैसे घेत नसतात काय खाऊ आणलं मला जाऊ का मी आता नाही कामावर जायचं मला लाडू चिवडा वेलकम बॅक तर मग कसं वाटलं जे जे भाऊला भेटून का बिर्याणी कशी वाटली काय विचारू छान होती. तुम्हाला काय विचारू मी आता कोणता प्रश्न विचारू सांगा कुठला विचारते ती बिर्याणी चांगली वाटली का जे जे भाऊला भेटून चांगलं वाटलं काय विचारू मी म्हणजे एका रील्सरला भेटायला गेलो पण ट्विस्टच होतं की आम्ही त्यांना भेटाय म्हणून नव्हतो पण तिथली बिर्याणीची चव मला बघायची होती कारण त्यांना भरपूर भेटायला हॉटेलवाले गेलो असे नव्हतो. म्हणतात इथं या लय चविष्ट आहे असं आहे तसं आहे तिथं गेल्यावर पार काही नसतं वेगळंच असतं. म्हणून म्हणलं खाऊनच बघावं एकदा जाऊ दे म्हणून गेलो आणि मग रील स्टारची बेड बी झाली आम्हाला नाही वाटलं नाही आम्ही तसा विचारच नव्हता करून गेलो की ते तिथं असतील फक्त आम्हाला बिर्याणी खायचं हा. होतं गेलो तर ते काउंटरला नशिबाने बेड झाली असं हो हम्म. नशिबाने बेड झाली मस्त खाल्लं नशिबाने आलो घरी. नशिबाने माझ्या नवऱ्याची बी बेड झाली हो. तिघांवर आलो. तर इकडं पोरं आता खाऊन आले तरी लाडू चिवडा खात बसले कारण मिस्टरांनी तिकडं लाडू चिवडा आणला गावावरून तर ते दिलं आणि त्यांना सकाळी कामावर जायचे त्यामुळे ते थांबले नाही गेले कारण मग सकाळी लवकर जावं लागते त्यांना मग उद्या रविवार आहे मी दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत गेली तरी चालते म्हणजे सोमवारची शाळा भेटते मयंकची मी आत्ता जाऊन काय करू रात्रीचं परत मग इकडे एकच दिवस थांबल्यासारखं झालं मी जाणून 2 दिवस काढून म्हणून मी शुक्रवारीच आली 1 दिवस सुट्टी मारली त्याच्या शाळेला शनिवारची सांगा म्हटलं शनिवार बोललं चालते सोमवार नाही बोललं पाहिजे तर असा विषय तर अशा पद्धतीने आज आम्ही असा दिवस घालवला उद्या काय आता उद्या तर मी जाणार आहे बरं जाऊ द्या ड्रेस कसा दिसतो असं धरा ना असं धरा असं धरा असं मम्मी 2 दिवस म्हणजे पुढचा अर्धा दिवस एक दिवस आता मी दिसते तरी तिसऱ्या दिवशी निघायचं. ड्रेस कसा दिसतोय सांगा मला मला तर सुंदर दिसतंय बाबा आवडला का तुम्हाला खूप छान ही आदिती ताईची चॉईस आहे आम्ही तुळशी बागेतून घेतला होता ड्रेस छान आहे चुंग पुंग चिंगा चंगा काय हो? ते कोणतं ते इथलं आपलं चिनी लोक ते चायनाचे लोक कसे कसं बोलतो तर कसा वाटतो ड्रेस सांगा आदिती ताईचा बी ड्रेस सांगा मी शोरूम मागवलाय है ना नाही मार्केटमधून घेतलाय. शॉप ती ही चॉईस आदिती ताईची माझ्या कपड्यांची बऱ्यापैकी चॉईस आदिती ताईची राहते कारण आम्ही शॉपिंगला जातो तेव्हा आदिती ताईलाच मी तुळशीबागेत नेते कारण त्यांनी चॉईस करावं म्हणून तर चला मग कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ सांगा नक्की परत एक व्हिडिओ धमाकेदार मस्त मसालेदार व्हिडिओ तुम्हाला आदिती ताईच्या चॅनलवर बघायला भेटणार आहे तर आदिती ताईच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा लवकर लवकर जाऊन आदिती पुणेकर 111 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्यापैकी माझे अपडेट इकडे पण असतात ते पण चॅनल माझंच आहे त्यामुळे इकडे पण माझ्याबद्दल व्हिडिओ पडत असतात सो तिकडे जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा जो नेक्स्ट येणार आहे आदिती ताईच्या चॅनलवर येणारा व्हिडिओ नक्की बघा तर अजून काही कुछ बोलून घ्या आता बघा ही 2 दिवस आली दिवस कसे गेले कळलेच नाहीत पण खरं म्हणलं तर तिची तब्येत खराब होती वेळात वेळ काढून आली निमित्त आमचे मेहणे पण गावी गेले होते लग्नाला आणि म्हणलं जाऊ दे ती एकटी कशी 1 BHK आहे तिचा मला भीती तिला वाटते. जास्त भीती वाटते घरामध्ये पण पहिली राहायची ती 1 RKत राहायची खरं म्हणलं तर ती विषय आणि 1 लग्न झालं. BHK आणि 1 RKचा नाही विषय आता सवयीचा आहे आता एकटी राहायची सवय नाही आधी काही एवढं विशेष वाटायचं नाही मला मी पहिली भूत बी येईल तर बसून गप्पा मारी एवढी डेअरिंग होती आधी हो. पण आता लग्न झाल्यापासून एवढी कमजोर झाली का मला आता काहीच नको लग्नाच्या अगोदर बघा आजारी पडत होती का नाही, आता आजारी पडली आता सुख भेटलं ना आता आजारी पडते माणूस सुखी राहिल्यावर असं असतं तर आधी मला भीती वाटायची नाही एक दिवशी यांना कामावून लय उशीर झाला लय 12-1 वाजले
मग मी भीती वाटत होती. मग तो अनुभव घेऊन त्याच्यावर म्हणलं बाई नको, ते बी गावाला गेले आहे, मौका भी है, दस्तूर भी है, इधर आ जाओ, फिर इधर मिस्टर आने नाही देते. त्यांना नाही आवडत मी कुठं गेलेली. अरे वा. म्हणजे सोडत नाही, त्यांना वाटतं नको जायला कुठं, घरीच राहा. तरी पण मी त्यांना जाऊ द्या ना अशी लडी गोडी लावून ती एकदा 2 महिन्यातून येते इकडं. तर चला मग काय का असो ना, इकडं बी जीव आहे माझा, असं थोडी असतं आहे की नाही. मग इकडं बी लक्ष द्यावं लागतं. आदिती ताईचा कमी जीव आहे, माझा जास्त आहे म्हणून मी जास्त येते. तर आदिती ताईचा बी सेम आहे, पण बिचारीला कामामुळे टाईम भेटत नाही. काम जेव्हा सुट्टी वगैरे असेल तेव्हा येत जाईल, इथून पुढं येत जा बरं का. नक्की तिथं कमी तिथं आम्ही. जिथं कोणी नाही तिथं आदिती ताई. जिसका कोई होता नहीं है उसकी आदिती ताई होती है. तर कधी बी कोणी बी असेल ना बिचारे, असं कोणी अनाथ असेल, एखादं कोणी माझ्यासारखं असेल, कोणी त्रासलेलं असेल, तर आदिती ताईला आसरा मागा. बिचारी लय मयाळू आहे, जीव लावते. लोकांचं दुःख ऐकलं की तिला लय फील होते आणि लगेच जवळ करते आणि सपोर्ट करायला तयार होते. पण मी तुम्हाला सांगते, सोशल मीडियाच्या लोकांना सपोर्ट करू नका. मी एकटी चांगली भेटली, सगळेच चांगले नसतात बाई. गोड गोड बोलून मग नंतर माहिती ना, आहे ना एक अनुभव आहे ना. सोशल मीडियाच्या लोकांना नाही जवळ करायचं. तर चला असू द्या, भरपूर गप्पा मारल्या आपण. आज छान वाटलं. रील स्टार बिर्याणीला जाऊन आम्ही बिर्याणी खाल्ली, टेस्टी होती बिर्याणी. तर कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्की सांगा. उद्या मी जाणार आहे, उद्या आदिती ताई कामाला जाणार आहे सकाळी, आणि परत ते येणार उशिरा, मला वाट पाहावं लागणार, थांबणार मी, आणि मग दुपारी किंवा संध्याकाळी निघून जाणार. तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेला. तर चला मग मस्त कसं वाटलं इथं येऊन? काळजी का, इकडं आली आणि मी बोर झाली. असं शक्यच नाही. इकडे माझा ओरिजिनल आनंद खरं इकडंच आलं. पण दिवस तिकडं कसे गेले? दिवस कसे जातात? कष्ट गेले का? म्हणजे 2 दिवसाची वेळ कशी काय लवकर गेली का? असं boring मित्रांनो, मध्ये आपण गेली. उद्याच्या आदिती ताईच्या व्हिडिओ मध्ये बघू देऊ. तर चला मग कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि एवढं मनापासून हॅपी मला तिकडं बघितलंय का, तिकडं कोणासोबत मस्ती मजाक मस्करी करू. हे लय माझे हस्बंड दिसते तेवढे साधे भोळे नाही बरं का, स्ट्रिक्ट आहेत, असे स्ट्रिक्ट, हसत नाही ते. तेवढ्या पुरतं हसतात व्हिडिओमध्ये, असे करतात फक्त, असे मनापासून नाही हसत ते, कुचक्या व्हिडिओ. नको परत म्हणणार नवऱ्याची काय म्हणते त्याला, काय म्हणते त्याला, चुगली म्हणतात ना. हो, बुराई करते म्हणतील नवऱ्याची. नाही बाई, माझ्या नवरा साधा थोडा गुणाचा, ते मलाच माहिती आहे किती गुन्हा. तर जाऊ द्या, चला. हाशी मजाक चालूच राहते, मस्करी म्हणून बोलली. माझ्या नवऱ्यासारखा नवरा नाही कोणाच्या जगात. देव माणूस आहे बिचारा, गरीब बिचारा, भोळा साधा बिचारा. माझे मेवणे, यांचे मेवणे साधे भोळे बिचारे गरीब, बिचारे गरीब. यांच्याच तोंडून तारीफ आहे का त्यांच्याच व्हिडिओमध्ये. मी नाही करत तारीफ जास्त, नजर लागते तारीफ केली की नजर लागते, मला अनुभव आहे. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट. मस्त राहा, स्वस्त राहा, स्वीट ड्रीम, टेक केअर. व्हिडिओ कंटिन्यू करत जाईल. आता आदिती ताईने नजर उतरवली एकदम चांगल्या पद्धतीने, त्यामुळं जरा नजर बिजर उतरवली, त्यामुळं हा डोकं दुखायचं राहिलं नजर उतरवल्यापासून. हा ना, चला बाय, गुड नाईट. 11 वाजले, आम्हाला उशीर झालाय बघा. बाय.